एसएमटी बस स्थानकाच्या नंतर आता आपण थेट जाणार आहोत कुर्ला बस स्थानकावर। त्या ठिकाणी रवी खरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रवी, कुर्ला बस स्थानक हे असं आहे ज्या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, मात्र आता अतिरिक्त ताण जो आहे तो या बस स्थानकावर पडणार आहे। या ठिकाणाहून किती बसेस एक्स्ट्रा सोडल्या जाणार आहेत? वृषाली, अगदी बरोबर आपण पाहू शकतो की मध्य रेल्वेने ठाणे ते सीएसटीएमटी स्थानकाच्या ज्या रुंदी व विस्तारीकरणासाठी जम्बो ब्लॉक हाती घेतलेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती आपण आता काही वेळापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकामधून लाईव्ह दृश्याने दाखवलं होतं की 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे। त्यानंतर आपण आता सध्या कुर्ला या बस डेपो आगारात आहोत। आपण पाहू शकतो की कुर्ला या बस डेपो आगारातनं काही विशेष बसेस या सोडण्यात आलेल्या आहे। प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासन सध्या सज्ज झालेलं आहे। कुर्ला या बस डेपो आगारातनं अतिरिक्त बस या प्रवाशांसाठी सोडण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की बाजूलाच कुर्ला रेल्वे स्थानक आहेत आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच चिटकूनच कुर्ला बस डेपो आगार आहे। तर काही जणांना ब्लॉकची कल्पना नव्हती, मात्र ती आता झालेली आहे। त्यानंतर आता प्रवासी हे सध्या आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा कार्यालयांच्या ठिकाणी जातानाचे चित्र आपल्याला सध्या कुर्ला बस डेपो आगारात पाहायला मिळत आहे। बेस्ट प्रशासनाने सध्या 486 अतिरिक्त बस सोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यातून कुर्ला या बस डेपो आगारात देखील त्या अतिरिक्त ज्या बसेस आहेत त्या आता सोडण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व प्रवासी हे सध्या या बेस्ट बसने सध्या जाताना पाहायला मिळत आहे। 55 बसच्या अतिरिक्त या 486 फेऱ्या या बेस्ट प्रशासनाने सध्या हाती घेतलेल्या आहे व ब्लॉकमुळे सध्या बेस्ट प्रशासन सध्या आता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता